मालेगाव येथील डोंगराळे या ठिकाणी झालेल्या 4 वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधात येवला येथे सराफ असोसिएशन यांच्या वतीने संपूर्ण येवला शहर बंद ठेवण्यात आले व त्याचे तीव्र पडसाद उमटत मोठे आंदोलन छेडण्यात आले। दरम्यान यावेळी तालुक्यातील व परिसरातील सर्व सराफ बांधव एकत्र येत त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून मूक मोर्चा केला व अशा नाराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत आहे व तीव्र संतापही व्यक्त होताना दिसून येत आहे। यावेळी येवला तालुक्यातील सर्व सराफ बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत मालेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध करत मोर्चा काढला व येवला शहर पूर्णपणे बंद ठेवले। योग न्यूजसाठी सागर पाठक, येवला। डोंगराळ तालुका मालेगाव येथे जी अमानवीय घटना घडली, इतक्या छोट्या बालिकेची अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली, याचा आम्ही संपूर्ण समाज, येवला शहरातील तमाम नागरिक याचा जाहीर निषेध करतो। आमची एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर खटला चालवून फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मी तर म्हणतो अशा लोकांना रस्त्यात भरचौकात त्यांची हत्या केली पाहिजे, पण ते कायद्यात बसत नाही, म्हणून सरकारने फास्ट ट्रॅकवर कायद्यावर चालवावा, खटला चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा करावी। मालेगाव येथील अत्यंत वाईट घटना घडली, याचा आम्ही जाहीर निषेध करत आहे। आम्ही पूर्ण सराफ बाजार याच्यात सहभागी आहे आणि अशा नरधमाला फाशीची नाही तर भर रस्त्यात उभं कापायला पाहिजे। आज आम्ही येवला तालुका सराफ बाजार बंद करून प्रांत साहेबांना आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आहे। ही दुर्घटना समाजावर असो किंवा कोणावर असो हा अन्याय होता कामार नाही, याला कायदे कडक झाले पाहिजे आणि अशा नरधमांना उभं कापायला पाहिजे किंवा फाशीची शिक्षा देत आहे व्हायला पाहिजे। आम्ही याचा जाहीर निषेध करत आहे आणि पूर्ण तालुका बंद करण्याचा जाहीर निषेध करत आहे। आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा।